4.4चा हा जो प्रश्न दिलेला आहे तुम्हाला क्वेश्चन नंबर 3 4 मार्काचा आहे. 2 कंडिशन्स दिलेल्या आहेत. त्या 2 कंडिशन्स तुम्ही जर व्यवस्थित रीड केल्या तर व्हाईल रीडिंग नंबर ऑफ शेअर, मार्केट व्हॅल्यू दिलेली आहे म्हणजे बाजारभाव दिलेला आहे. त्याच्यानंतर ह्या दोघांमध्येच तुम्हाला काय भेटून जाईल, बाजारभाव म्हणजे टोटल व्हॅल्यू. त्याच्यानंतर ब्रोकरेज, तुम्ही जी वस्तू विकत घेताय त्या वस्तूवर ब्रोकरेज किती लागतोय तर 0.2%, 0.2%, म्हणजे ही आली दलाली. त्याच्यानंतर दलालीवर CGST आणि SGST लावलेलं आहे 9%, 9%. आतापर्यंतच्या उदाहरणांमध्ये 18% डायरेक्ट काढत होतो. आता आपण स्प्लिट केलेलं आहे ह्या उदाहरणामध्ये. त्यानंतर टोटल व्हॅल्यू या सर्वांची जर बेरीज केली तर तुम्हाला उत्तर भेटेल. मग इथं ना एकच काम करायचं, केस 1 आणि केस 2 टाकून द्यायचं. पहिलं आलं केस 1. समजा केस 1 काय माहिती का तुम्हाला, बाईंग 100 शेअर्स. किती शेअर विकत घ्यायचे आपल्याला, 100 शेअर विकत घ्यायचे. विकत घेत असताना आपल्याला पैसे द्यायचे, सेल करताना त्याच्याकडून घ्यायचे, हे लक्षात ठेवा. मग बाईंग 100 शेअर्स. सो टोटल व्हॅल्यू सर्वात पहिले इथं बघा त्यांनीच दिलेलं आहे, काही जास्त विशेष करायची गरज नाही. टोटल व्हॅल्यू किती येणार तर नंबर ऑफ शेअर किती आहे बेटा, नंबर ऑफ शेअर 100 मल्टीप्लाइड बाय मार्केट व्हॅल्यू. नंबर ऑफ शेअर 100 आणि मार्केट व्हॅल्यू किती आहे 45. 45 रुपयाला एक शेअर त्या व्यक्तीने विकत घेत असताना घेतलंय. तर 45 इंटू 100 किती येणार ₹4500. हे का आले तुमचं टोटल व्हॅल्यू. हे बघा 4500 हे रुपीज. नंतर ब्रोकरेज म्हणजे दलाली ब्रोकरेज ऑन टोटल व्हॅल्यू इज इक्वल टू किती दिलेलं आहे ब्रोकरेज 0.2% ऑफ टोटल व्हॅल्यू. पूर्ण जी किंमत आहे त्याच्या 0.2%. 0.2% आलं म्हणजे डिवायडेड बाय मल्टीप्लाइड बाय 4500. दिस 2 zeros आर गोइंग टू बी कॅन्सल. 45 मल्टीप्लाइड बाय 2 किती येणार ₹9. किती येणार बघा. दोज हु आर नॉट एबल टू ग्रॅब इट. हे बघा ज्यांना समजत नाही, 2×5 10, 2×4 9 आणि हे एक पॉईंट आलं म्हणजे हे काय आलं ₹9. हे काय तुमचं ब्रोकरेज ₹9. आता ह्या 9 रुपीजवर तुम्हाला CGST आणि SGST लागेल. हे काय आलं तुमचं ब्रोकरेज. आता 9 रुपयावर ब्रोकरेज SGST और CGST फर्स्ट. CGST और 9% CGST ऑन ब्रोकरेज. 9% मीन्स 9/100 आणि ब्रोकरेज किती लागले तुम्हाला 9 रुपीज. सो 9 into 9 81/100 इज इक्वल टू 0.81. हे पैसे आहेत ॲक्च्युली, आपण रुपीजमध्ये लिहिते ₹0.81. तर इथं आलं 0.81. आता प्रत्येकाला माहिती आहे CGST इज इक्वल टू काय असतं, SGST 9%. सो CGST इक्वल टू SGST इज इक्वल टू ₹0.81. सो हे पण काय आलं 0.81. इथं बाईंगला सर्वांची ॲडिशन होते. टोटल व्हॅल्यू ऑफ शेअर किती येणार सांगा बरं. पहिली हे सर्वांची किंमत आपण ॲड इथेही केली तरी चालते, पण आपण थोडं स्पेशल करूया. सांगा 4500. सर्वांची बेरीज नाही येणार. कोणत्या कोणत्या टप्प्यांची 1 2 3 4. 4500. सेकंड काय येणार 9 +
0.81 0.81 हे पैशांची पहिले ॲडिशन करू. 1 1 2 8 आणि 8 16 1 कॅरी झाले 1 9 10 0 1 कॅरी झाले 5 and 1 6. सो पॉईंटला कुठे येणार आणि सांगा काहीतरी चुकलं. हे 4509 आणि त्याच्यात 81 सॉरी हे काहीतरी चुकलं आहे. परत तिथं बघूया 4500 हे 9 0.81 0.81 1 and 1 2 8 and 8 16 1 and 9 10 0 and 1 1 अगेन 5. हे चुकून गेलं होतं बघा. हे असं घेत असताना काय झालं माझ्याकडून की 5 and 1 घेऊन घेतलं होतं. ॲक्च्युली 5 and 1 नाही येते हे वेगळं पॅट. हे तुमचं हे 100मध्ये हे 1000मध्ये म्हणजे हे शतक आहे आणि हे हजार आहे. म्हणजे काय आलं 4510.62. एका शेअरसाठी त्यांनी एका कॉलमचं आलं 100 शेअरसाठी मुळात किती लागत होते 45 शेअरसाठी 45 गुणिले 100 4500 रुपये लागत होते. पण वरतून त्याला खर्च किती रुपये आला 10 रुपये 62 पैसे. ह्या पूर्ण प्रोसेसला तुम्हाला भेटतील 2 मार्क. किती मार्क भेटतील 2. आता बघा आता साईडला ब्लॅक पेन कर बेटा वेदू. आपण आता सेकंड केस बघूया. परत केस 2 काय सेलिंग 75 शेअर्स. समजतंय का सर्वांना हो की नाही. काय केलं इथं बाय होते पहिले शेअर काढले त्यांची ॲडिशन करत गेलो. हां देन सेलिंग 75 शेअर्स. सो पहिले परत अगेन काय येणार टोटल व्हॅल्यू. इथं पण आपण टोटल व्हॅल्यू काढली होती. टोटल व्हॅल्यू 75 शेअर विकले पण त्याची मार्केट व्हॅल्यू किती होती 200. सो 75 into 200 75 टू जा 150 हे 75 into 2 आणि वरचे हे 2 शून्य घेतले किती झाले ₹15,000. म्हणजे 75 शेअर विकले 200 रुपयाच्या भावाने तर 15,000 रुपये आले समजा. मग ब्रोकरेज ऑन टोटल व्हॅल्यू किती टक्के दिलेलं आहे किती आहे 0.2% ऑफ टोटल व्हॅल्यू. सो 0.2 upon 100 इंटू टोटल व्हॅल्यू किती आहे 15,000. Again these 2 zeros are going to be cancelled. 150 multiplied by 0.2 हे 300 आले पण हाय पॉइंट आहे बरोबर. तर राहुल बरोबर बोलतोय किती 30 रुपये. हे जास्त जर डायरेक्ट येत असेल तरी एकदा चेक करून घ्यायचं. का चेक करतोय कारण चुकायला नको. इच अँड एव्हरी मार्क इज इम्पॉर्टंट. याला ₹30. आता GST लागणार ब्रोकरेजवर GST. सो 9% CGST आणि अभ्यास करत असताना सोबत वही घेऊन जायचं. व्हिडिओ जर बघाल तर 9% CGST ऑन ब्रोकरेज. सो 9/100 इंटू CGST किती आहे 9% झाली. कशावर येते ब्रोकरेज म्हणजे किती 30 00 कॅन्सल. 9 3 जा 27/10 किती येणार ₹2.7. सो CGST इक्वल टू SGST इज इक्वल टू ₹2.7. म्हणजे दोघं ठिकाणी काय येणार ₹2.7 ₹2.7.
आता इथे एक गंमत आहे. टोटल व्हॅल्यू ऑफ शेअर म्हणजे विकल्यानंतर पैसे जे भेटणार आहे त्याच्यात मायनसचा एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही बघाल. टोटल व्हॅल्यू ऑफ शेअर आणि वही तुम्हाला लिहून दिलेलं व्यवस्थितपणे. ही गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला मुळात किती रुपये भेटायला पाहिजे होते? 15,000 रुपये भेटायला पाहिजे होते. म्हणजे शॉर्ट हिशोब काय आहे की 75 शेअर आहेत, 200च्या भावाने विकले मला 15,000 हवे. पण मग ब्रोकर काय म्हणते, मी तुमचे शेअर विकून देण्यासाठी मदत केली, मला पण पैसे लागलेत, मला दलाली द्या. तर किती दलाली घेतली त्याने? 0.2%. तर त्या मायनस होऊन जातील या 15,000मधून. तर किती येते? 30 रुपये ते मायनस झाले. मग ब्रोकरनं जशी कमाई चालू केली, तो एक नंबरवाला ब्रोकर आहे. लगेच सरकार काय म्हणतंय, तुझ्या ब्रोकिंगवर मला GST हवं आहे. तर ते GST किती लागलं? 2.7 रुपये आणि परत 2.7 रुपये. कशाला? CGST आणि SGST. मग काय करायचं? हे 15,000 रुपये आणि त्याच्यातून जे आपल्याला टॅक्स पे करावा लागलं किंवा ब्रोकरला द्यावे लागले, तर 30 अधिक 30 प्लस 2.7 2.7 2.7 2.7 5.4 आणि 30 मध्ये ऍड केले तर किती आले? ते 35 रुपीज 40 पैसे. आलं लक्षात? बरोबर आहे का? मग त्या 15,000 मधून 35.40 वजा करा. सांगा बरं मला किंमत काय आहे ना, लवकर फास्ट. 15,000 मायनस 35.40. व्हेरी गुड. कौस्तुभ सांग. रुपीज 14,964.60. यस. 40 पैसे म्हणा का 60 पैसे फरक नाही पडत. जर 4 पैसे म्हटलं तर 0.04 येतं. आलं लक्षात? जर 0.4 येतं याचा अर्थ 40 पैसे आणि जर 0.04 येतं म्हणजे 4 पैसे. हे गोष्ट लक्षात ठेवायची. मग इथं त्यांना मी किती लिहिले? 14,964.60. ही पूर्ण प्रोसेस कंप्लीट करायला तुम्हाला किती मार्क भेटतील? हा व्हिडिओ एकदम मस्त, एकदम सुंदर बनलेला आहे. तर घरी बघा. 4 मार्क्ससाठी आहे, कारण इथं बाईंग पण आहे, इथं सेलिंग पण आहे. आणि इथं काय काय काढायचे? तर पहिले टोटल व्हॅल्यू काढली, मग नंतर ब्रोकरेज काढलं, नंतर CGST काढली, CGST SGST सारखी घेतली. याच्यात काय केलं? सर्वांची बेरीज केली. ते द्यायचे तुम्हाला 4500 रुपये द्यायचे. त्या 4500 रुपयाला अजून काय द्यायचं आहे तुम्हाला? ब्रोकरेज द्यायचे, GST द्यायची आहे. सर्व तुम्हाला मिळून 4510 रुपये म्हणजे 4510.62 द्यायचे होते. आणि जेव्हा तुम्ही विकले म्हणजे ज्ञानेश्वर गेला आणि विकायला गेला तो शेअर, तर त्याने 75 शेअर 200च्या भावाने विकले. तर विकले म्हणजे त्यांच्याकडे सेबीकडे ते किंवा स्टॉक एक्सचेंजमध्ये ते जमा होते पैसे त्याचे, तर त्याच्याकडे होते म्हणून तो विकतोय. तर 15,000 रुपयाचे ते विकले गेले. पण मग विकून देणारा कोण? ब्रोकर मागतोय पैसे. परत त्याच ब्रोकरेजवर सरकार मागते GST. हे तिघं गोष्टी काय केली? मायनस केली. सॉरी, तर तुम्ही प्लस केलेलं आहे. अरे बाबा नो, हे मायनस करा, मग परत हे मायनस करा, परत हे मायनस करा. त्याच्यापैकी जे तिघं आहे हे जे मायनस करायचे यांची बेरीज केली आणि हे टोटल कशातून मायनस करून टाकले? मेन याच्यातून मायनस करून टाकले. आलं लक्षात? चला.